करतो। आज या दहिगाव जिल्हा परिषद गटाची निवडणूक होती आणि या निवडणुकीमध्ये या ठिकाणी कामाच्या माणसाला थांबवायला 5 पक्ष एकत्र आलेले आहेत की राम सातपुते हा कामाचा माणूस आहे आणि याला थांबवलं पाहिजे, आपलं मार्केट संपायला लागलंय, अशा पद्धतीचं त्या ठिकाणी एक वातावरण निर्मिती करायचा केविलवाना प्रयत्न विरोधकांचा होतोय। मी टीका करणार नाही, त्यांनी त्या ठिकाणी मला शिव्या दिल्या। या स्टेजवरून विद्यमान आमदार एका आमदाराच्या तोंडून ही भाषा येते, याच्या इतक्या महाराष्ट्रामध्ये दुर्दैव नाहीये। या स्टेजवरून मला शिव्या दिल्या, नाही ते शब्द बोलले। परवा दिवशी त्यांची मांडव्याला सभा झाली, त्या ठिकाणी माझ्या पत्नीबद्दल एकेरी भाषेत त्या ठिकाणी त्यांचा एक नेता बोलला। यांच्याकडे काही एक मुद्दा नाहीये, यांच्याकडे एकच मुद्दा आहे, राम सातपुतेला कसा थांबवायचा। राम सातपुतेला तुम्ही थांबवा, पण राम सातपुतेच्या कामाची कधीतरी बराबरी करा, हीच मी त्यांना विनंती करतो। मला कुणीतरी सांगितलं या गुरसाळे गावातील, आम्ही नाथाच्या मंदिराला सभा मंडप मागायला गेलो होतो, आम्हाला सांगितलं तुम्ही मत दिले नाही, तुम्हाला 1 रुपया मिळणार नाही। राम सातपुतेला नुसता इथं या ठिकाणी इथल्या भाजप कार्यकर्त्यांनी SMS केला, मी काही एक बघितलं नाही। नाथाच्या मंदिराला 20 लाख रुपयाचा सभा मंडप टाकला आणि या आपलं ग्रामदैवत नाथाने मला आशीर्वाद दिला। या गावातून 500 मताचं लीड विधानसभेला भेटलं। या गावातील अनेक कामं मागच्या 5 वर्षामध्ये केले। प्रामुख्यानं आपल्या गावातील या ठिकाणी गायकवाड वस्तीला जाणारा 1 कोटी 10 लाख रुपयाचा रस्ता मी टाकला। आपल्या इनाम वस्तीला जाणारा 1 कोटी रुपयाचा रस्ता टाकला, त्याच्यावरती कार्पेट राहिलंय, त्याचंही काम आता 2-4 दिवसात सुरू होईल। त्यानंतर आपल्या नाथाच्या मंदिराला सांगितल्याप्रमाणे सभा मंडप 20 लाख रुपयाचा टाकला। आपली वार्ड क्रमांक 2 मधले त्या ठिकाणी गाडवे वस्ती जे त्या ठिकाणी 80 लाख रुपयाचा निधी टाकला। आपल्या दांडे वस्तीला जाणारा 50 लाख रुपयाचा निधी टाकला। आपल्या गावामध्ये एक 7-8 हैमास दिवे दिले। आतापर्यंत खिलारे वस्तीला भोसले खिलारे वस्तीला 10 लाख रुपयाचं आपण फिल्टर पाण्याचं बसवलं। बौद्धनगर मध्ये 5 लाख रुपयाचं फिल्टर बसवलं। आपल्या गावामध्ये आतापर्यंत 3-4 डीपी दिल्या 10-10 लाख रुपयाच्या। असा या गावाला मागच्या 5 वर्षामध्ये राम सातपुतेने डायरेक्ट फायदा होईल असे 3.5 कोटी रुपयाचे कामं टाकले। माझी विरोधकांना विनंती आहे, तुम्ही या गुरसाळे गावाला त्या ठिकाणी एक सभा मंडप दिला 10 लाख रुपयाचा, माझा समोर दिसतोय म्हणून छोटासा, ते सोडून या ठिकाणी तुम्ही 1.5 वर्ष झाला आमदार खासदार झालेले, त्या आमदार निधीतून दिलाय, पण तुम्ही खासदारांनी या गावाला 3.5 रुपये तरी निधी दिला का याचा कधीतरी हिशोब मांडा। राम सातपुतेला तुम्ही रोज शिव्या द्या, परंतु राम सातपुतेच्या कामाची बराबरी करा, एवढंच माझी तुम्हाला विनंती आहे। किती भाषा, जाणकारांची भाषा काय बोलायची, अहो तुम्ही आमदार आहे, तुमच्या तोंडात ही भाषा शोभते। पालकमंत्र्याचं कंबार मोडितो, सातपुत्याचं थोबाड फोडितो, अरे ही भाषा लाज वाटते तुम्हाला आमदार म्हणायचे लोकांना, तुम्ही ही भाषा वापरता। पालकमंत्र्याचं कंबार मोडितो, ही भाषा एका लोकप्रतिनिधीला शोभते का? इथल्या जनतेने विचार करावा, विचार केला पाहिजे की काम करणारा माणूस या तालुक्याचा आमदार होता, तुम्ही 1.5 वर्ष झालं या तालुक्याच्या आमदारात काय दिवे लावले याचा हिशोब मांडला पाहिजे। माझी त्यांना विनंती आहे, उद्या गुरुसाळ्यामध्ये तुम्ही नाथाच्या दारात असणाऱ्या त्या ठिकाणी पायरीवर येऊन हिशोब मांडा, तुम्ही तालुक्यासाठी काय केलं, मी काय केलं सांगतो। आज त्या ठिकाणी फलटण कडून माळशिरस तालुक्यातल्या 22 गावाला पाणी त्या ठिकाणी पाईपलाईनचं काम सुरू झालंय, 22 गावाचा दुष्काळ मिटेल, मला अभिमान आहे।
70 वर्षात कुणी विधानसभेत मांडलं नव्हतं, राम सातपुतेने विधानसभेत मांडलं. माझ्या तालुक्यातल्या 22 गावाचा दुष्काळ मिटला पाहिजे. मुख्यमंत्री साहेब तुमच्या पाया पडतो. हे कधी यांना दिसत नाही. या माळशिरस तालुक्यामध्ये MIDC नाहीये, याचा कधीतरी विचार आपण केला पाहिजे. अरे तुम्ही स्पर्धा करा राम सातपुतेच्या समोर जाऊन मी तालुक्यात MIDC आणतो, नाही आणणार हे लोक. अरे तुम्ही 10 लाखाचा नाथाच्या मंदिराला सभा मंडप दिला नाही, तुम्ही राम सातपुतेच्या कामाची काय बराबरी करणार याचा कधीतरी विचार केला पाहिजे. मला आठवतंय एक दिवशी मला रात्री 1 वाजता भारतीय जनता पार्टीचे आपले धर्मपुरीचे कार्यकर्ते बाजीराव काटकर यांचा फोन आला. भाऊ गुरसाळ्यातला आपला एक सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आहे, त्याच्या आईला त्या ठिकाणी आजारी पडल्यात, डोक्यामध्ये काहीतरी गाठ का काहीतरी आहे, त्याचं ऑपरेशन करायचं आहे. रात्री 1 वाजता फोन आला. राम सातपुतेने त्या ठिकाणी क्षणाचा विलंब न लावता या ठिकाणी आपल्या रंजनाताई खंडागळे यांचं 6 लाख रुपयाचं डोक्याचं ऑपरेशन पुण्यातल्या चांगल्या हॉस्पिटलला केलं. मी विचारलं नाही त्याने मतदान केले का नाही, काही विचारलं नाही. 6 लाख रुपयाचं ऑपरेशन केलं. अरे तुम्ही राम सातपुतेच्या कामाची बराबरी करा. मी 6 लाख रुपयाचं ऑपरेशन केलं, तुम्ही एखादं 20 रुपयाचं इंजेक्शन तरी कोणाला दिलंय का याचा हिशोब तुम्ही करा. माझ्या कामाची स्पर्धा करा हे मी तुम्हाला सांगतो. माझ्यापेक्षा 10 पटीने कामं करा ना, मी तुमची स्तुती करतो. मला एक फोन आला एका माऊलीचा, रडत रडत माझा लहान बाळ आहे भाऊ, त्याला त्या ठिकाणी आतड्याचं ऑपरेशन करायचंय. याच गावातील चव्हाणताई म्हणून त्यांचा फोन आला. 8 लाख रुपयाचं रुद्र चव्हाण नावाच्या एका लहान बाळाचं मी ऑपरेशन केलं, 1 रुपया सुद्धा लागला नाही. हा कामाच्या माणसाचं हे काम बोलतोय, हे काम बोलतोय. मी काम करणारा माणूस आहे. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे, डीपी जळाला की भाऊला फोन, त्या ठिकाणी रस्त्यासाठी भाऊला फोन, त्या ठिकाणी पोलिसांनी गाडी पकडली तर भाऊला फोन, कुणाला शिक्षणाला अडचण आली तर भाऊला फोन, तुम्हाला काही अडचण आली तर भाऊला फोन. अरे तुम्ही जर त्यांना मत दिले तर तुम्ही कुणाला फोन करणार याचा कधीतरी विचार करा. फोन उचलतील का तुमचा? त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे गुरसाळे गावातील जनतेला, या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीनं या ठिकाणी आग्रह केला आणि माझ्या पत्नीला उमेदवारी दिली. एक गट म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, या भागातलं एकही काम मागे ठेवणार नाही. आपले पंचायत समितीचे उमेदवार शेळके साहेब यांनाही मोठ्या मताधिक्याने विजय करा. आज आपण छोटे छोटे काम त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करायचा अतिशय चांगला प्रयत्न केला. आज सरकार भारतीय जनता पार्टीचं आहे. चुकून जर त्या ठिकाणी आपण चुकलो तर उद्या हे काम कोण करणार याचा विचार करा, कोण करणार याचा विचार करा. कारण जर कमळाला मतदान केलं तर मी तुम्हाला सांगतो या भागाचा विकास होईल, इथले रस्ते होतील. कारण राज्यात सरकार भाजपचा, मी त्यांच्यावर टीका करणार नाही विरोधकांवर. तुम्ही लाख शिव्या द्या राम सातपुतेला, परंतु राम सातपुतेच्या कामाची बराबरी करा. परवा दिवशी या स्टेजवरून इथं येऊन काय भाषा, हे असं आहे तसं आहे. अरे तुम्ही माझ्या कामाची बराबरी करा. त्यांनीच असं शिक्के मारायचे, राम सातपुते भ्रष्टाचारी, राम सातपुते असं आहे. मी त्यांना एकच सांगतो, राम सातपुतेने जर या ठिकाणी 1 रुपया जरी भ्रष्टाचार केला असला तर त्या ठिकाणी तुम्ही भर चौकात येऊन हिशोब मांडा. मी माझ्या कामाचा हिशोब मांडतो. कधी नाही झालं माझ्याकडून. मी कायम यांचं दुखणं काय, राम सातपुते गावातल्या पुढाऱ्याला सोडून सामान्य जनतेला भेटतो. आमच्या दारात आले पाहिजे, आमच्या दारात आलं पाहिजे, गावातल्या पुढाऱ्याला घेऊन आले पाहिजे, मगच काम करा. राम सातपुतेला पुढारी लागत नाही. मला सामान्य माणूस भेटू शकतो. माझा जनता दरबार सकाळी 8 ला सुरू झाला तर रात्री 11 वाजेपर्यंत चाललाय.
कारण मी काम करणारा माणूस आहे. प्रत्येक माणसाचं समाधान झालं पाहिजे, प्रत्येकाचे प्रश्न सुटले पाहिजे, याच्यासाठी मी 5 वर्ष काम केलंय. गुरुसाळेकरांनी ठरवायचंय आपण कुणाला निवडून द्यायचंय, आपण कुणाला निवडून द्यायचंय. या ठिकाणी मी आपल्याला सांगतो, तुम्ही या गावातून मोठ्या प्रमाणात मताधिक्य भारतीय जनता पार्टीला द्या, दोन्ही उमेदवाराला द्या. विरोधी उमेदवार आता त्यांच्या स्पर्धा सुरू झाली. काय स्पर्धा सुरू झाली? एक कुरबावीत गेलं की म्हणतंय एक मला दे, एक इकडं आलं की म्हणतंय एक मला दे, बाकीच्याच जाऊ दे. आमचं तसं नाही, दोघांना द्या, दोघांना द्या. कारण आपल्याला पंचायत समितीवर सुद्धा सत्ता आली पाहिजे, गोरगरिबाची कामं झाले पाहिजे, गोरगरिबांना विहिरी भेटल्या पाहिजे, गोरगरिबांना घरकुल भेटले पाहिजे, गोरगरिबांची कामं झाली पाहिजे. म्हणून आपण आपले दोन्ही उमेदवारांना भरघोस मताने विजय करा ही विनंती करतो. काही लोक अपप्रचार करतात, परंतु मी तुम्हाला सांगतो, तुम्ही दोन्ही उमेदवाराला निवडून द्या. जशी मोदी की गॅरंटी असते तशी या दोन्ही उमेदवाराची राम सातपुतेची गॅरंटी आहे. एवढंच तुम्हाला सांगतो. आपण सगळ्यांनी या निवडणुकीमध्ये प्रचंड मताने आपल्या उमेदवाराला निवडून द्यावं. मित्रांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. हे 1.5 वर्ष झालं आमदार होऊन, खासदार होऊन. आमदार झाल्या तर पहिले 4 महिने ते ईव्हीएमच्या नावाने तुन वाचवलं. ईव्हीएम दुसरं काहीच नाही. आता काय सुरू केलंय? आता राम सातपुतेला शिवाय देणं, जया भाऊला शिवाय देणं. हा, प्रत्येक निवडणूक आली की यांचा धंदा असतो. काय? लोकसभा राम सातपुते इथं राहत नाही, राम सातपुते सोडून जाईल म्हणले. विधानसभा झाली, अरे म्हणले यांनी बांगला ऐकलाय, घर विकलंय, यांनी आता त्या ठिकाणी विकून चालले. आता जिल्हा परिषद तेच तुंतून हे काही धरत आहे का? अरे 50 वर्ष हालत नाही, काळजी करू नका. 50 वर्ष हालत नाही. नाथाच्या साक्षीने शब्द देतो, राम सातपुते जोपर्यंत जीव तोपर्यंत माळशिरस तालुक्यातल्या जनतेला एकटं पडू देणार नाही. इथल्या जनतेसोबत राहील, इथले प्रश्न सोडवेल. कारण मला या तालुक्याने आमदार केलं, मला भारतीय जनता पार्टीने तिकीट दिलं. त्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे, आपले कार्यकर्ते कधी कधी अस्वस्थ होतात. भाऊ हे इतके शिव्या देते, हे असंच बोलते. काल ते फडतरीचा कार्यकर्ता आला, डोळ्यातून पाणी आले. भाऊ हे तुम्हाला बोलते, वहिनीवरही टीका केली. अरे म्हणलं, टीका केल्याने काय भूक पडता का आपल्याला? काय होतं? जर शिव्या दिल्याने काही होतंय का? राम सातपुतेला हे करतो, राम सातपुतेला ते करतो, सोडतच नाही, हाणतो, हेच करतो, तेच करतो. अरे राम सातपुते तर लय दूरची गोष्ट आहे. आमच्या कार्यकर्त्याच्या केसाला जरी धक्का लागला ना, मी लय बोललो तर पण लोकांना त्रास होतो. पण आमचा एक कार्यकर्ता काय म्हणला, आमचा कार्यकर्ता एक म्हणला, मी नाही म्हणत, राम भाऊचं तर लय आमची गोष्ट आहे. आमच्या एखाद्या कार्यकर्त्याला जरी धक्का लागला तर आपला कार्यकर्ता म्हणला सोलून काढल्याशिवाय राहणार नाही. मी नाही म्हणत, कार्यकर्ता म्हणला. त्याच्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की शिवाय देतील, टीका करतील, परंतु या भागाचा विचार आपल्याला विकास करायचा. हे म्हणले नाही येऊन की आम्ही हे काम करू, आम्ही ते काम करू, काहीच म्हणले नाही. मी तुम्हाला शब्द देतो, मी काम करणारा माणूस आहे. तुम्ही या जिल्हा परिषदेमध्ये संस्कृतीला आणि शेळके साहेबांना निवडून द्या. मी नाथाच्या मंदिराला या ठिकाणी तीर्थक्षेत्राचा दर्जा देईल. पहिल्यांदा माझा शब्द ही राम सातपुतेची गॅरंटी आहे. तुम्ही निवडून द्या दोन्ही उमेदवार. मी नाथाच्या मंदिराला तीर्थक्षेत्रात दर्जा देईल. पहिल्यांदा क दर्जा देईल. क दर्जा दिल्यानंतर 1 वर्षाने ब दर्जा देईल. त्याला 5 कोटी रुपये निधी भेटतो. आणि निश्चित मी आणलेला आहे. मी आमच्या मांडव्याच्या मंदिराला ब दर्जा दिला, 5 कोटी रुपये निधी आला. आपल्या कचरेवाडीच्या तुळजाभवानी मंदिराला ब दर्जा दिला, 5 कोटी रुपयाचं टेंडर झालं. त्या ठिकाणी आपण पिलीव नाही, पुरदावडीच्या महालक्ष्मी मंदिराला तीर्थक्षेत्र दर्जा ब दिला, 5 कोटी रुपये निधी आला. त्याच्यात भक्त निवास बांधता येतं, त्याने गावातले रस्ते चांगले होतात, त्याने त्या ठिकाणी आपल्याला मंदिराचं सुशोभीकरण करता येतं. गावातल्या परिसरामध्ये अर्धा 1 किलोमीटर मध्ये
आपल्याला 5 कोटी रुपयाचा निधी भेटतो दरवर्षी, परत 50-50 लाखाचा निधी भेटतो. परवा दिवशी मी बाणलिंगाचं मंदिर फोंडशिरसचं, त्याला त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र दर्जा प दिला, 5 कोटी रुपये निधीही भेटला, त्याची वर्क ऑर्डर होऊन कामालाही सुरुवात होईल. त्यामुळे माझा तुम्हाला शब्द आहे, तुम्ही दोन्ही उमेदवाराला निवडून द्या. या असणाऱ्या आपल्या ग्रामदैवताला, नाथाच्या मंदिराला, परत तीर्थक्षेत्र दर्जा दिल्यावर काय काय होतं, दरवर्षी यात्रेला त्या ठिकाणी कलेक्टर साहेबांना आढावा बैठक घ्यावं लागते, तिथल्या व्यवस्था बघाव्या लागतात, इथं काय कमी जास्त आहे ते बघावं लागतं, यात्रेला पैसे द्यावे लागतात, हे सगळं होतं. आपला रथ असतो नाथाचा, त्याच्यामुळे हे सगळं कलेक्टर साहेब आणि शासकीय प्रशासन हे सगळं करतं. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही दोन्ही उमेदवाराला निवडून द्या. या नाथाच्या मंदिराला राज्याच्या नकाशावर आणायची जबाबदारी राम सातपुतेची आहे. तीर्थक्षेत्र सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या वेळेस या ठिकाणी तीर्थक्षेत्राची नावं घेतली जातील, 5-25 नावं, त्यावेळेस माझ्या गुरुसाळे गावच्या श्री काळ भैरवनाथाचं सुद्धा तीर्थक्षेत्र म्हणून उल्लेख होईल. त्याची जबाबदारी राम सातपुतेची असेल. मी नुसतं बोलत नाही तर काम करणारा माणूस आहे. माझी तुम्हाला विनंती आहे, कुणी काय म्हणेल कुणी काय म्हणेल, या गुरुसाळे गावातील जनतेला विनंती आहे, संस्कृती सातपुतेची गॅरंटी सुद्धा राम सातपुतेची आणि शेळके साहेबांची गॅरंटी सुद्धा राम सातपुतेची असेल. याच्यामध्ये तुम्ही तीळ मात्र शंका बाळगू नका. शेळके साहेब जेवढे आश्वासन देतील ते पूर्ण करायची जबाबदारी राम सातपुतेची. त्याच्यामुळं आता मी शेळके साहेबांना खाजगी सांगाल, आपल्याला जेवढे होते तेवढे आश्वासन द्यायचे, तेवढे द्यायचे, ते देते, पूर्ण करते. जीवानी पळतं माणूस, जीवानी पळत. त्यांनी शब्द दिला, अँब्युलन्स देणार, अँब्युलन्स दिली. त्याच्यामुळं सरळ माणूस आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की या निवडणुकीमध्ये या गावातील जनतेने, ज्याचं राज्यात सरकार आहे, ज्याचं केंद्रात सरकार आहे, ज्याचं चालतं, त्याला मतदान केलं पाहिजे, त्याला मतदान केलं पाहिजे. आमचे पत्र गेले की लगेच शेरे असते, तात्काळ कारवाई करा. आमचे पत्र गेले की निधी उपलब्ध करा, असे ग्रामविकास मंत्र्याचे, मुख्यमंत्र्यांचे शेरे असतात. यांचं पत्र गेले काय, तपासून बघावे लागेल. काय तपासून बघावं लागेल. मग तुम्ही ठरवायचंय, तात्काळ कारवाई करणाऱ्याला मतदान करायचंय का तपासून बघायला मतदान करायचंय, हे तुम्ही ठरवा. त्यामुळं येत्या 7 तारखेला बंधू आणि भगिनींनो, माझी तुम्हाला विनंती आहे, लक्ष्मी जेव्हा केव्हा येते तेव्हा घड्याळाच्या काट्यावर येत नाही. लक्ष्मी जेव्हा केव्हा येते तेव्हा त्या ठिकाणी हत्तीवर येत नाही. लक्ष्मी जेव्हा केव्हा येते तेव्हा कबशीत येत नाही. लक्ष्मी जेव्हा केव्हा येते ती त्या ठिकाणी तुतारीवर येत नाही. आपल्या गुरसाळे गावाच्या वेशीवर विकासाची लक्ष्मी आलेली आहे आणि ही लक्ष्मी 100% कमळाच्या फुलावर आणायची जबाबदारी तुमची असेल. एवढंच या ठिकाणी बोलतो. येत्या 7 तारखेला संस्कृती सातपुते आणि शेळके साहेब यांच्या नावापुढील कमळ चिन्हाला मतदान करून या गावाचा चेहरा मोहरा बदलून टाकायची संधी तुम्ही द्यावी, एवढी हात जोडून विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय भाऊ. आपण आपला अनमोल वेळ खर्चून या कार्यक्रमाच्या निमित्तानं, या जाहीर सभेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झाला, त्याबद्दल आपणा सगळ्यांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी शब्द सुमनाने हार्दिक स्वागत करून आपण सगळे मान्यवर मंडळी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित झाला. आणि दहेगाव जिल्हा परिषद गटाच्या अधिकृत उमेदवार सभागृह होती संस्कृती सातपुते आणि आपल्या गुरुसाळे पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार सन्माननीय दत्तात्रय विठोबा शेळके साहेब यांच्या कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून या दोन्ही उमेदवारांना आपण प्रचंड बहुमताने विजयी करावी ही भूमिका मांडण्यासाठी आज भाऊ आपल्या सगळ्यांशी या ठिकाणी बोलण्यासाठी आलेले होते. आपल्या सगळ्यांच्या वतीनं आदरणीय भाऊंचा आपण मनापासून हार्दिक आभार व्यक्त करून हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करतो. आपण सगळेजण या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित झाला. दोन्ही उमेदवारांना आपण आपल्या आशीर्वादाचं, आपल्या शक्तीचं, आपल्या सामर्थ्याचं प्रचंड अशा प्रकारचं बहुमत द्यावं आणि आपल्या कामाची संधी करण्याची आपण त्यांना संधी द्यावी ही भूमिका आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं
व्यक्त करून आपण आज सगळ्यांचं आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी मनापासून हार्दिक आभार व्यक्त करून हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करतो. शुभरात्री.